मैं सांगे आले कृष्णा सिया मांगे येले येले ओसे रंगे माझे नवने तबाखले माझे नवने तबाखले तळवे तळ हात तळवे तळ हात रात देखी तो तळवे तळ हात रात देखी तो बस 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 देव मात्र त्या पूर्ण नंदबाबाच्या वयामध्ये रांगायला लागले. बाळ कसं चालते महाराज? दारी उभं राहायचे का ते? दोन्ही हात टेक होते. कधी गुडघ्याने रांगत होते. फार सुंदर देवा चरित्र आहे. विठाल देव रांगायला लागले. नाना प्रकारे देव आहे. देव मात्र आता फार मोठे झाले. देवाने विचार केला आता मात्र त्या नंदबाबाच्या वयात थांबून पाहिला आता मात्र आपल्या गोकुळामध्ये फेरफटका मारला पाहिजे. आपलं गोकुळ कसं आहे, आपल्या गोकुळामधले घरं कसे आहेत, लोक कसे आहेत पाहण्याकरता माझ्या देवानं गोकुळामध्ये फेरफटका मारला. फेरफटका मारून पूर्ण गोकुळाचं पाहणी केली महाराज. पाहणी केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने दवंडी झाली. तुला आता दवंडी तुझी कशी ऐकायला दवंडी दिली महाराज. सगळ्या बाळ गोष्टींनी दवंडी ऐकली. पण सगळे बाळ गोपाल जी वेळ दिली त्या वेळेवरती बरोबर 7 वाजता कुठं आले नंदबाबा. त्या जसे तुम्ही बरोबर 12 वाजता कथा श्रवण घेत होत्या तसेच काय आले महाराज. दोन सिंहासन लावले. एका सिंहासनावरती भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत आणि दुसऱ्या सिंहासनावरती संकर्ता महाराज. त्या झिंग 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 कोणता पिक्चर होता तो?